मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. काव्या ही घरामध्ये सर्वांच्या समोर ओरडून बोलते. जीवाने आनंद निवास सोडण्यासाठी जीवाने हार विकला, जमीन विकली. यातले नंदिनी ताईला काहीही माहीत नव्हतं. तेव्हा रम्या विचारते, परंतु हे सर्व तुला कसे ठाऊक? तर एका वेळी बोलून जाते, हे मला ताईने सर्व सांगितले आहे. तेव्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर आपण पाहतो, जीवा हा सर्वांच्या समोर बाबा आणि घरच्यांची माफी मागतो आणि बोलतो, बाबा मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली. तुम्ही जी शिक्षा द्याल ती भोगायला मी तयार आहे. तेव्हा बाबा बोलतात, मी सांगेन ते करायला तयार आहेस ना? मग ठीक आहे. मग उद्यापासून तू ऑफिसमध्ये येऊन काम करायचे, अगदी मनापासून. पर्याय असे बोलून बाबा निघून जातात आणि बोलतात, आता यामध्ये कसलाही बदल होणार नाही. तेव्हा जीवा आणि नंदिनी सर्वजण हे अवाक झालेले असतात. त्यानंतर आपण पाहतो, पार्थ काव्याला बोलतो, आपण संपूर्ण दिवाळी एकत्र साजरी केली. तुम्हाला एका शब्दाने देखील मला सांगावेसे वाटले नाही का? आता तुम्ही वाटेल ते करा, परंतु माझ्याशी एक शब्द देखील बोलू नका. तुम्ही आतापासून माझ्याशी बोलायचं नाही. असे बोलून पार्थ देखील रागाने तिथून निघून जातो आणि काव्या मात्र काहीच उत्तर देऊ शकत नाही. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी ही पुन्हा एकदा कशा प्रकारे आपल्या आजीचा हार सोडून आणू शकेल का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.